आता बातमी आहे परभणीतून। परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज विविध संघटनांच्या माध्यमातून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदला बीड जिल्ह्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय, तर बीडच्या माजलगाव, वडवणी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। तर बीड जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय। परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्येही बंद पाळण्यात येतोय। दरम्यान बीड शहरातील मुख्य बाजारपेठेतून या विषयाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी। पाहूयात। घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे आणि या बंदला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। बीड शहरातील मुख्य बाजारपेठ जे आहे ते बंद असल्याचं पाहायला मिळतंय, तर काही भागातील जे किरकोळ दुकान आहेत ते देखील सुरू आहेत। मात्र बीडच्या माजलगाव आणि वडवणीमध्ये कडकडीत बंद असल्याचं पाहायला मिळतं। मी सध्याला बीडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि या बंदच्या पार्श्वभूमीवर बीडमधील जे मुख्य मार्केट आहे ते बंद असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे माजलगाव शहर आणि वडवणी शहर हे कडकडीत बंद आहे। तर माजलगाव मधील जी प्रवाशांची लाल परी समजली जाते ती लाल परी बंद करण्यात आलेली आहे। एसटी बस जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। सर्व फेऱ्या अद्यापपर्यंत तरी रद्द करण्यात आल्याचं जी माहिती आहे ती समोर आलेली आहे आणि यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत आहेत। या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे, त्यामुळे आता सरकारकडून त्याच्यावरती काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि हे बंद कसं असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। साम टीव्ही बीड। तर परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बीडकरांनी सुद्धा बंद ठेवलेला आहे। दरम्यान या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतो। यावेळेस माजलगाव बस आगारातून एसटी बसही बंद ठेवण्यात आलेले आहेत। बीड जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून आता बीड जिल्ह्यामध्ये आपण ही बीड जिल्ह्यामध्ये दृश्य बघतो। यावेळेस बाईक रॅली काढण्यात आलेली आहे परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ। परभणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय। सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या आंदोलक तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला आहे। पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत बंदची हाक देण्यात आली आहे। तर परभणीतील घटनेचे पडसाद आता नांदेड जिल्ह्यात सुद्धा उमटत आहेत। विविध सामाजिक संघटनांकडून नांदेड बंदची हाकही देण्यात आली आहे। परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आता बीडनंतर नांदेडमध्ये सुद्धा बंद पाळण्यात येतोय। विविध संघटनांकडून नांदेड बंदची हाक देण्यात आलेली आहे। कोठडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणासंदर्भात आता पोलिसांच्या मारहाणीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप या सर्व नागरिकांनी केलेला आहे।